लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातोय। 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ई-केवायसी पूर्ण केलेल्या 1,60,00,000 पात्र महिलांनाच केवळ हा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। याचा पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल। लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी ही पूर्ण झाली। अंतिम पडताळणीनंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची 10,000 कोटींची बचत होतीये। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाने सांगितले। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। मार्च एप्रिलचे हप्ते थकल्यानं लाडक्या बहिणी चिंतेत आहे। हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही। राज्यात ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यात। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण घोषणा ती आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत। कोणाला मिळणार हप्ता 1500 रुपये, त्याचप्रमाणे कोणाचे पैसे येणार आहे, केवायसी करायची की नाही, नवीन नियम काय आहे आणि पुढचा हप्ता कधी मिळणार आहे, या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट काय आलेली आहे, तर आता सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहूया। सरकारने अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू केलेली आहे, कारण अनेक ठिकाणी चुकीचे अर्ज आढळल्यास माहिती समोर आलेली आहे। आता कोणती गोष्ट तपासल्या जात आहे, तर बघू शकता की लाडक्या बहिणीची आता छाननी सुरू झालेली आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहे, तर बघू शकता की
त्याच्यात आधार कार्ड, बँक खाते, पासबुक तसेच DBT हे तपासणी सुरू झालेले आहे आणि त्यांचे उत्पन्न सुद्धा तपासायला सुरुवात झाली आणि जर सरकारी नोकरी आहे का, जर यामध्ये काही चुकी आढळली तर अर्ज रिजेक्ट केला जाणार आहे. पैसे कोणाचे बंद होऊ शकते हा प्रश्न सर्वांनाच आहे. तर बघू शकता की या आता महिलांचे आता पैसे बंद होणार आहेत. सरकारच्या निकषानुसार खालीलप्रमाणे निकष आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे आता पैसे बंद होणार आहे. आयात भरणारे कुटुंब या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहे. त्याचप्रमाणे चारचाकी वाहन ज्यांच्याकडे आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि चुकीच्या कागदपत्रा असेल तर अशांना सुद्धा आता रिजेक्ट केले जाणार आहे किंवा डुप्लिकेट अर्ज असल्यास त्यांना सुद्धा रिजेक्ट केले जाणार आहे. बँक खाते आधार लिंक नसणे त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. अनेक महिला वाट अर्ज केले म्हणजे पैसे मिळतील असे नाही. आता सरकारने प्रत्येक अर्जाची तपासणी सुरू केलेली आहे आणि पुढचा हप्ता कधी मिळणार आहे याची उत्सुकता सर्व महिलांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार पुढील हप्ता लवकरच जमा करू शकते. जिल्हानिहाय प्रक्रिया सुरू झालेली सांगली जात आहे. जर पैसे आले नसतील तर महिलांना काय करायचे आहे तर बघू शकता की बँक पासबुक अपडेट करा, आधार लिंक ठेवा, मोबाईल नंबर सुरू आहे का ते पहा आणि तुमचं अर्जात DBT लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. जर ह्या गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची? अनेक महिलांना अर्ज मंजूर झाला की नाही हे माहीत नसतं. तर तुम्ही CSC सेंटरला भेट देऊन तुमचा अर्ज तपासू शकता किंवा सेतू केंद्र असेल तुमच्या जवळचे तिथे जाऊन तुमचा अर्जाची तपासणीसुद्धा करू शकता किंवा तुमच्याजवळ मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा तुम्हाला तुमचा अर्जाची तपासणी करता येईल. किंवा बँक पासबुक जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर कारण जाणून घ्या आणि आवश्यक ती कागदपत्रे जमा करा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला असेल तुम्ही योग्य ती कागदपत्रे द्या. तुमच्यासाठी खुशखबर आता सध्या सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की महिलांसाठी आणखी नवीन योजना सुरू झालेली आहे. काही ठिकाणी अशी चर्चा झालेली आहे की तुमची ही मदतीची रक्कम वाढू शकते, नवीन लाभार्थी जोडले जाऊ शकतात, महिलांसाठी स्वतंत्र योजना जाहीर होऊ शकते. जर अधिकृत घोषणा झाली नाही पण अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. महिलांची उत्सुकता वाढलेली आहे आणि ग्रामीण महिलांची आता त्यावर प्रतिक्रिया काय झालेली आहे तर बघू शकता की तर गावातील अनेक महिला सांगतात की या योजनेमुळे आम्हाला खूप फायदा होतो. त्यांचा खर्चासाठी मदत झालेली आहे आणि कोणी किराणा घेते तर कोणी मुलांच्या शिक्षणाचे पैसे वापरतो. तर काही महिला तर बचत सुरू केलेली आहे. त्यामुळे महिलांचा विश्वाससुद्धा वाढलेला आहे आणि या योजनेमुळे महिलांना खूप आर्थिक सहाय्य मिळत आहे. सांगायचे झाले तर या महागाईच्या काळामध्ये या योजनेचा खूप महिलांना लाभ होत आहे आणि या योजनेचा लाभ खूप महिला घेत आहे आणि महागाईपासून सुद्धा या योजनेमुळे खूप सहकार्य मिळत आहे. तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर बघू शकता की एका आईने सांगितलं घरात पैसे नव्हते, मुलांना वह्या घ्यायचे पैसे नव्हते, पण या योजनेने थोडा आधार मिळाला. मित्रांनो, महिलांना थोडा आधार देखील खूप मोठा असतो. म्हणून सरकारच्या अशा योजनांना योग्य माहिती प्रत्येक महिलांना पोचावी यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, प्रत्येक महिलेपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना नवीन अपडेट माहीत होईल आणि त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ होणार आहे. ही होती लाडकी बहीण योजनेची संपूर्ण नवीन अपडेट माहिती. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.